मॉर्निंग मित्रांनो, व्लॉग 3मध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज शनिवार आणि आम्ही चाललो आहे माउंट आबू व्हिजिट करायला. आणि आता आम्ही साबरमती रेल्वे स्टेशनवर आहे, साबरमती बीच. आणि हे माझ्या मागे जे बघताय तुम्ही ते बुलेट ट्रेनचं स्टेशन बनतं आहे साबरमतीचं. आणि 7:20 आमची ट्रेन आहे सकाळी. हडपसर ते जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ती ट्रेन आलेली आहे आपली. वॅप 7 घेऊन आलेली आहे. भगत की कोठी शेडचा आहे. तर हा बघा जनरल कोच असा काही आहे. मित्रांनो, पालनपूरला पोहोचलो आपण. डायमंड हब ऑफ गुजरात म्हणतात त्याला. डायमंड इंडस्ट्री भरपूर आहे. समोसा खमण ढोकला नाश्ता बोलो भाई. तर आता पालनपूर स्टेशनला आहे मी आणि एक तुम्हाला दाखवतो. हे बघा, 0 सिविक सेन्स. किती कचरा पडला हा. हे बघा, म्हणजे पब्लिकला ना काय समजतच नाही. तर डस्टबिन दिलेले आहे ट्रेनच्या कोचमध्ये, तिथे नाही टाकणार, ते बाहेरच टाकतील. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल आता वंदे भारत ट्रेन आलेली आहे. वा, सुपर. One 2 4 6 1. हायरेस पेंटोग्राफ लाईन आहे पूर्ण. साबरमतीपर्यंत जाते ही ट्रेन. तर या ट्रेनबद्दल सांगतो. ही ट्रेन साबरमतीवरून 7:30 असते सकाळी. आणि आबू रोडला ती आपल्याला 10:30 वाजता पोहोचवते. आणि ही सुपरफास्ट ट्रेन आहे. तर तुम्हाला जर जनरल कोचने यायचं असेल तर तुम्हाला सुपरफास्टचं जनरल तिकीट काढावं लागेल. ही ट्रेन हडपसरवरून येते आणि वसई, वापी, सुरत, वडोदरानंतर हिचा साबरमती स्टॉप आहे डायरेक्ट. साबरमतीनंतर मेहसाणानंतर पालनपूरनंतर आबू रोड, त्याच्यानंतर ती जोधपूरला जाते. तर डिपार्चर झालेलं आहे आपलं पालनपूरवरून. हे बघा मित्रांनो, डबल स्टॅक कंटेनर. हायराइज पेंटोग्राफ लाईन आहे.
आपण पोहोचलोय आबू रोडला. राईट टाईम आली गाडी. तर हे असं काही स्टेशन आहे. स्टेशनला एंटर करते ट्रेन. आता आपण स्टेशनच्या बाहेर निघूयात आणि बसस्टँडला जाऊयात. बसस्टँडवरून माउंट आबूला बसेस असतात, ती घेऊ. तर आपण रेल्वे स्टेशनवरून एक्झिट घेऊन राईट हँड साईडला आहे ना 5 मिनिट चालत आल्यावर आपल्याला हे बसस्टँड दिसेल. आबू रोड आगार राजस्थान राज्य पथ परिवहन निगम माउंट आबू. तर इथून आपल्याला माउंट आबूसाठी बसेस भेटतील. तर आम्ही बसस्टँडला गेलो होतो पण बस अर्धा तास लेट आहे, तर मग आम्ही जीपने चाललो आहे. जीपचं शेअरिंग आहे 100 रुपये माउंट आबूपर्यंत. माउंट आबू 28 किलोमीटर आहे आबू रोड रेल्वे स्टेशनपासून. आणि कनेक्टिव्हिटी पण भरपूर आहे, म्हणजे बसेस आहेत, सरकारी बसेस आहेत, जीप आहेत, त्याच्यानंतर टुकटुक्स आहेत. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. टोल भरावा लागतो इकडे यायला. हा टोल नाका आहे. बघा इथे सगळं लिहिलं आहे, किती किलोमीटर आहे वगैरे. तर मित्रांनो, हे टॅक्सी स्टँड आहे माउंट आबूचं. तर तुम्ही इथून टॅक्सी घेऊ शकतात आबू रोड रेल्वे स्टेशनसाठी. आणि 100 रुपीज पर पर्सन आहे शेअरिंग. हे बस स्टँड आहे. तुम्हाला जर रेल्वे स्टेशन जायचं असेल आबू रोड तर इथून बस घ्यायची आहे. तर आम्ही स्कूटी रेंट केलेली आहे 600 रुपीज उद्या 8 वाजेपर्यंत. म्हणजे आपण उद्या 8 वाजेपर्यंत देऊ शकतो त्यांना रिटर्न. आणि जवळपास आम्ही 11:30ला स्कूटी घेतली आज सकाळी. आणि हे असं आमचं हॉटेल आहे. आम्ही इथे स्टे करतो आहे 2 जण, मी आणि अक्षय आहे. छोटी रूम आहे पण ओके आहे, क्लीन आहे. मॅच चालू आहे इंडियाची, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. तर ती बघतोय. थोड्या वेळात निघूच आम्ही, जेवण करू आणि स्पॉट फिरायला निघूयात. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या फर्स्ट स्पॉटकडे, गुरु शिखर. आणि ही रेंटेड स्कूटर आहे ॲक्टिवा. आणि गुरु शिखरच्या रस्त्यात आम्हाला हा एक लेक लागला आहे, छान आहे. हे बघा मित्रांनो, किती मस्त झील आहे.
गुरुशिखर पॉईंटला आलेलो आहे आम्ही आता. गुरुशिखर मंदिर रस्ता लिहिलं इथं ह्या साईडला. बघूयात कसं आहे ते. मंदिराकडे जायचा रस्ता आहे हा. हे रेस्टॉरंट आहे ह्या साईडला. तुम्ही इथे खाऊ शकतात भूक लागली तर. शॉपिंगची दुकान आहे तिथे. तर मित्रांनो गुरुशिखर पॉईंटला पोचलो आम्ही आणि तिथून असा काही व्ह्यू आहे. सर्व सेल्फी काढतात इथे. फोटोग्राफी अँड सेल्फी. मॅगी पॉईंट्स बनलेले आहेत. आणि गुरुशिखरच्या टॉप पॉईंटला हे मंदिर आहे. पूर्ण दगडात आहे ते. हे व्हाईट कलरचं. श्री गुरुदत्त चरण पादुका. चल बडी. आणि गुरुशिखर स्पॉटला हे सुद्धा एक मंदिर आहे. दत्त मंदिर आहे. तर मित्रांनो हनीमून पॉईंटच्या एंट्रन्सवर उभे आहेत आम्ही आणि इथून आम्ही कैरी घेतलेत. 30ला एक आहे आणि 2 50ला आहेत. आणि ती कैरी अशी आहे की म्हणजे पूर्ण कच्ची आहे पण ती मध्ये एकदम गोडसारखी लागते. आणि वरून जो मसाला टाकला आहे ना एक नंबर. मी जेव्हा पण येणार तेव्हा नक्की का. हे भैया आहेत. आणि मित्रांनो माउंट आबूचं मेन अट्रॅक्शन हेच आहे नक्की लेक. आणि इथे पॅडल बोट्स वगैरे आहेत. तुम्हाला दिसत असेल. आपण करूयात थोड्या वेळात. आणि हा सेल्फी पॉईंट आहे. इथं लोक माशांना खायला टाकतात. नक्की झीलचा एंट्रन्स आहे हा. गांधी वाटिका नक्की झील. आता आम्ही पॅडल बोट ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहे. खरी मजा आहे. तर हे इथे रेड बोट्स लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता पेडल बोट्सचे. आणि इथे काउंटर आहे. इथून तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे. बोटिंग चालू केलेली आहे मित्रांनो आम्ही आता. ठीक आहे पॅडल मारतो. व्ह्यू बघा किती मस्त आहे. नक्की लेक. मी आणि अक्षय आहे. तुम्ही माउंट आबूला आले असेल तर पेडल बोट ॲक्टिव्हिटी नक्की करा नक्की लेकला. 200 रुपीज पर पर्सन आहे. आणि जर तुम्ही कपल येत असेल तर तुम्ही एक सिंगल बोट घेऊ शकतात. आणि जर 2 फ्रेंड्स असेल तर एक बोट तुम्हाला शेअर होऊन जाणार. ओके मित्रांनो या नक्की झीलच्या जे एंट्रन्स समोर आहे ना हे सॉफ्टीचं शॉप आहे. मी जस्ट सॉफ्टी खाल्ली आणि टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही घेऊ शकता तिथून. हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर डे 2मध्ये तुमचं स्वागत करतो. आज आम्ही टोड रॉक व्हिजिट करायला चाललो आहे. तर काल आम्हाला ह्या रस्त्याने स्कूटी अलाउड नाही केलेली आणि आज आम्ही पहाटे आलो म्हणजे 9 वाजता आलेलो आहे सकाळी. तर आज आम्हाला अलाव केलं आहे त्यांनी. तर आम्ही ह्या रोडने असं जाणार आहे आणि टोड रॉकला व्हिजिट देणार आहे.
आणि हे बघा सकाळी सकाळी हा लेक कसा दिसतं तुम्हाला दाखवतो. हा नक्की लेक आहे आणि सकाळी सकाळी बोटिंग ॲक्टिव्हिटी तर बंदच असते इथे. आणि टोड रॉक तिथे वर आहे, तर आम्ही तिथे चाललो आहे वर आता. तर ही आम्ही स्कूटी रेंट केली होती काल. ॲक्टिव्हा आहे आणि नंबर प्लेट नाही हिला. पण मित्रांनो, तुम्ही जेव्हा याल आणि जेव्हा स्कूटी घेणार ना, तर पूर्ण चेक करून घ्यायची, व्हिडिओ काढून घ्यायची की कुठे डेंट नाही आला आहे ना वगैरे, सगळं बघून घ्यायचं. आणि स्कूटी मस्त आहे, एक नंबर आहे मित्रांनो, एकदम स्मूथ चालते, काय प्रॉब्लेम नाही आला आम्हाला. तर आता आम्ही हनीमून पॉईंटला आलेले आहेत. मला दाखवतो, काल पण आलो होतो आम्ही इथे. तर हे बघा मित्रांनो, इथे खाली पायऱ्या आहेत आणि हे बघा ही पूर्ण जमीन आहे आणि आपण टॉपला आहेत आता. नाम दिया, पहला नाम दिया नादरा पॉइंट, वो देखो वाइट कलर का गाँव दिख रहा है ना, उस गाँव का नाम है नादरा गाँव. दूसरा नाम रखा सनसेट पॉइंट, सूर्यास्त होता है पब्लिक शाम को यहाँ से देखती है. तीसरा नाम रखा गणेश टेम्पल, चट्टान का जो कुदरती आकार बना हुआ है, जो शान है जो वहाँ का और फूल आ रही है. चौथा नाम रखा इसी का सुसाइड पॉइंट, जो सामने का पिलर है ना, वहाँ पूरी उपचार है, सिर्फ देखना है करना नहीं. चार नाम के सबसे पब्लिक का माथे, पांचवा नाम रखा इसी का हनीमून पॉइंट. हनीमून पॉइंट इसलिए नाम रखा, सामने जो रॉक बना हुआ अपने गाड़ी के पास में दिखाता हूँ आपको. लोगों बात कीजिएगा हेलो. अभी आप लोगों ने जो झील देखा था, तालाब आया था, सारी खराब है. झील का जितना वो ओवरफ्लो पानी था सामने वाला झील. अच्छा, ओवरफ्लो पानी को इसमें डाला. ये 4 किलोमीटर में डैम. अच्छा, इसी के बाद लेफ्ट साइड मंदिर दिख रहा है वाइट कलर का. हां जी जी जी, ये मां बेटे का मंदिर है, तीन माता को बताएंगे. अच्छा, सामने वाइट कलर का पहाड़ देख रहे हो. हां, पहाड़ के आगे देखो नदी जैसा आगे. हा जो समोर पॉईंट दिसतोय ना, तो पूर्ण हनीमून पॉईंट आहे. आता तिकडे वर चढायला आहे ना, आता क्लोज आहे सध्या, सकाळी सकाळी ते बंद आहे. तर मग हे ज्या खाली पायऱ्या आहेत तिथे सेल्फी चालू आहे, म्हणजे घेऊ शकतात आपण. तुम्ही इथून हे खाली बघणार ना, एक नंबर वाटते मित्रांनो, म्हणजे पूर्ण जमीन आहे ही. आणि हे जे व्हाईट व्हाईट आहेत ते गाव आहेत. हे जे व्हाईट आहेत ना, सुपर्ब. गडन मस्त आहे फोटो. पण ऑलरेडी आपण खूप जास्त पाऊस लागला आहे. तर हा आहे नक्की लेक आणि नक्की लेकच्या साईडलाच हे जे ब्ल्यू कलरचा वे आहे, इथून टॉड रॉकला जाता येते. तर आपण जाऊया तिथे. इथे तुम्हाला खायला वगैरे चणे, सरबत सगळं आहे, पाणी. निंबू पाणी पिलो, सोडा. मित्रांनो, टोड रॉकला आलेलो आहे आपण, मला दाखवतो. हा टोड रॉक आहे. इथे एक छोटंसं दुकान पण आहे, तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात. आणि हा पूर्ण व्ह्यू आहे वरून. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आहेत आबू रोडसाठी. आणि आबू रोडवरून बघूयात बस किंवा ट्रेन. ट्रेन तर वाटतं नाही आहे आता. जर बस भेटत असेल तर बसमध्ये निघून जाऊ अहमदाबादला. आणि तर आता आबू रोडला पोचलो आहे आम्ही. आबू रोड बस स्टँडला आहे आणि 2 वाजता बस आहे आणि अजून 15 मिनटं बाकी आहेत. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ही जर्नी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.